आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशीर्वाद पाहिजे बाई आपल्याला आता देवाचे। हा आता गरज आहे की नाही आपल्याला देवीचा प्रसाद आहे। घे आशीर्वाद घे। अगं असं प्रसादाला नाही म्हणून घे बाळा, घे घे आशीर्वाद घे। अजून थोडा, हा थोडासा थोडासा घे घे घे। आता बसा इथं, मी पायाला लावायचंय ना तेल, तेल गरम करून आणते। हा कुठं जाऊ नको बर का, इथंच थांब। बस गो बाई, काय झालं? हा काय गो बाई, हा चक्कर यायला लागली का? येणार ग येणार, वाईट वाटतंय ना आपल्यामुळं रॉकीचा जीव गेला असं वाटत असेल ना तुला? खरंच आहे ना मग ते तुझ्यामुळेच गेलाय किती रॉकीचा जीव। तो येत होता की नाही त्याचा त्याचा एकटा, तूच त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते घ्यायला येते। हॅलो, हा शिवा। बाईचा साखरपुडा आहे आज, तयारी झाली की नाही? हो मी तयार आहे तयार आहे तयार आहे। मी येते घ्यायला बाई। आणि घ्यायला गेलीस तो काय झालं बाई बाई? अगो तू ट्रक खाली येणार होतीस तर तुला वाचवायला रॉकी आला आणि रॉकीच गेला। शिवा शिवा शिवा। अगं तुला साधं खर्चटलं पण नाही आणि रॉकीचा जीवच गेला। रॉकी काय होते? रॉकी इथे बघ माझ्याकडे बघ। चूकच घडली ग बाई, तुझ्या हातून चूक घडली आणि साधी सुधी चूक नाही ग, घोडचूक घडली नाही का? एखाद्या माणसाचा आपल्यामुळे जीव जातो म्हणजे केवढी मोठी चूक आहे ही। असं वाटणार तुला की आता मी या चुकीची शिक्षा घेते, प्रायश्चित्त घेते, मग त्यासाठी मी माझा जीव देते। तर बरोबर आहे, बरोबर आहे, तसंच करायला हवं। बरोबर आहे, तसंच करायला हवं। बरोबर आहे, तसंच करायला हवं। हा स्वतःचा जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल, म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल, म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल, म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल। हा नाही बाई, अगो ते 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 अरे देवा अरे देवा देवा देवा, आई इकडे इकडे जरा मोकळ्या हवी तू बिरा म्हणजे बरं वाटेल। हा उठा उठा उठा, चला 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 जरा मोकळ्या हवेत जाऊया। हा अगं नको विचार करू, आता हळू हळू आता आता मला सांग, तुझ्या पश्चाताप करण्याने रॉकी परत येणार आहे का? नाही की नाही? मग या पश्चातापाचा काय उपयोग? त्यापेक्षा जीव देऊन टाकायचा। आपला जीव गेला ना की मग ते पाप फिटेल। तुझ्यामुळेच गेलाय किती रॉकीचा जीव, तुझ्यामुळेच गेलाय किती त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते, तूच त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते, त्याला म्हणालीस मी तुला घ्यायला येते। रॉकी काय होते? रॉकी इथे बघ माझ्याकडे बघ। चूकच घडली ग बाई, तुझ्या हातून चूक घडली आणि साधी सुधी चूक नाही ग, घोडचूक घडली नाही का? मग असं वाटणार तुला की आता मी या चुकीची शिक्षा घेते, प्रायश्चित्त घेते, मग त्यासाठी मी माझा जीव देते। तर बरोबर आहे, बरोबर आहे, तसंच करायला हवं। बरोबर आहे, तसंच करायला हवं। बरोबर आहे, तसंच करायला हवं। हा स्वतःचा जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल, स्वतःचा जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल, जीव दे म्हणजे त्या पापातून मुक्ती मिळेल। शिवा 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 काय करत होतीस तू?
शिवा बाळा काय करत होतीस अगं तू आता खाल्ली शिवा अगं मी आले नसते तर आता काय झालं असतं शिवा कशी आलीस तू इथे काय झालं हा कोणी आणलं तुला इथे मला नाही माहिती ते मला नाही माहित मी इथे हो शांताबाई शांताबाई काय झालं काय झालं काय विचारता कुठे होता तुम्ही आता शिवा हो खाली खाली पडणार होती ती तुम्ही मला म्हणाला होता तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते म्हणून मग कुठे गेला होता अहो मी तिला प्रसाद भरवला आणि हे तेल गरम करायला गेले तेवढ्यात ही पोरगी इथं कशी काय आली कळलंच नाही हो मला. शिवा शिवा बाळा तुला काय आठवते कशी आलीस तू इथे कोणी आणलं तुला इथे आठवते ओ सीताई अहो तिला धक्का बसलाय उगाच नको तिला बोलायला लावूया. आता सकाळी पण बघितलं ना तुम्ही आता खाली कशी बसली होती आणि आता ही अशी बाहेर आली. नको बोलायला लावूया तिला. शिवा बाळा असं नको करत जाऊस आता मी आले नसते तर सीताई तुम्ही काळजी नका करू. मी काय करते तिच्या पायाला तेल लावते चांगलं चोळते म्हणजे गाढ झोप लागेल. आता मी आईच्या मी तिला एकटीला सोडत नाही अजिबात. ती झोपल्याशिवाय तिच्या रूम मधनं बाहेर नाही पडायचं तुम्ही नाही शिवा ये बाळा ये चल बाळा चल. अगं बाई थोडं माझं लक्ष जाईना झालं. कशी आली आता सर शिवा नाहीये खात पीत नाहीये काही कुठल्याच गोष्टीला रिॲक्ट होत नाही सतत स्वतःत रमलेली असते. धक्का जेवढा मोठा आहे त्या धक्क्यातनं बाहेर पडणं सोपं नाही. आणि काय ना ह्या वस्तीतच ती वाढली मोठी झाली. हे त्याची गॅरेजमधली सगळ्या मुलांची जी गँग आहे हे सगळे ना इतके एकजीव झालेले लोक आहेत सगळे. आणि त्यातला एक रॉकी गेलाय रे. त्यामुळं दुःखाचा डोंगर कोसळणं स्वाभाविक आहे. तिच्यावर काय सगळ्यांवरतीच कोसळलाय तो. खरंय मला काय वाटतं माहितीये हे सगळे जर परत एकत्र आले ना म्हणजे ही सगळी गँग जर एकत्र आली तर त्यातनं बाहेर पडणं तिला सोपं जाईल. मी खरं तर ना तिला भेटायला येणार होतो. मी विचार केला जाऊ दे 2-3 दिवस जरा सगळं नॉर्मल झालं की मग येईन भेटायला. किंवा मग ती शाळेत येईलच ना 2-4 दिवसांनी तेव्हा मी तिच्याशी बोलायचं. सर मला नाही वाटत शाळेत येईल ते. म्हणजे ही घटना घडली त्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. पण सर शिवानी सगळी घटना स्वतःच्या डोळ्यांनी बघितली. तिने रॉकीला जाताना पाहिले. इनफॅक्ट तिच्याच मांडीत रॉकी गेला.